नमस्कार छोट्या वैज्ञानिकांनो आणि अंतराळप्रेमींनो. आपल्या अंतराळाच्या रोमांचक सफरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भेट देणार आहोत आपल्या आकाशगंगेच्या सर्वात प्रसिद्ध शेजाऱ्याकडे, अँड्रोमेडा गॅलेक्सी. ही फक्त एक सुंदर आकाशगंगा नाही, तर हजारो वर्षांपासून मानवाला भुरळ घालणारे एक अंतराळ रहस्य आहे. चला वेळेच्या प्रवासावर जाऊया. सुमारे 1000 वर्षांपूर्वी पर्शियन खगोलशास्त्रज्ञ अब्द अल रहमान अल सुफी यांनी द बुक ऑफ फिक्स स्टार्स या पुस्तकात अँड्रोमेडा गॅलेक्सीची नोंद केली होती. त्यांनी तिचे वर्णन आकाशातील एक लहानसा ढग असे केले होते. यानंतर जवळपास 800 वर्षांनी प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसियर यांनी आपल्या कॅटलॉग ऑफ नेब्युले अँड स्टार क्लस्टर्समध्ये तिला M31 या नावाने नोंदवले. त्या काळी लोकांना ती फक्त एक धूसर ढगासारखी दिसत होती. पण आज आपल्याला माहिती आहे की ती आपल्या मिल्की वे गॅलेक्सीची सर्वात जवळची मोठी शेजारी आकाशगंगा आहे. आजचे हे अद्भुत चित्र तयार करण्यासाठी तब्बल 202 तास निरीक्षण करण्यात आले आहे. आणि या चित्रात कितीतरी आश्चर्यकारक गोष्टी लपल्या आहेत. चित्रातील फिक्कट लाल आणि निळे ढग हे मुख्यतः आपल्या स्वतःच्या मिल्की वे गॅलेक्सीतील हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू आहेत. तर अँड्रोमेडाच्या सर्पिल हातांमध्ये दिसणारे गुलाबी लाल ढग हे अशा हायड्रोजन वायूचे आहेत ज्याला नव्याने जन्मलेल्या तरुण ताऱ्यांच्या ऊर्जेमुळे चमक प्राप्त झाली आहे. हे चमकदार ढग अँड्रोमेडाच्या सुंदर आणि धुळीने भरलेल्या सर्पिल हातांची रचना दाखवतात. पण थांबा, अजून मजा बाकी आहे. या चित्रात तुम्हाला M32 आणि M110 नावाच्या 2 छोट्या आकाशगंगाही दिसतील. या दोन्ही आकाशगंगा अँड्रोमेडाभोवती फिरणाऱ्या तिच्या उपग्रह आकाशगंगा आहेत, अगदी जसं चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. 1000 वर्षांपूर्वी लोकांनी अँड्रोमेडाकडे फक्त डोळ्यांनी पाहिलं होतं. आज मात्र अत्याधुनिक दुर्बिणींच्या मदतीने आपण तिच्या आतल्या रचना, तारे, वायू आणि उपग्रह आकाशगंगाही पाहू शकतो. तरीसुद्धा अँड्रोमेडाकडे अजूनही अनेक रहस्य आहेत. वैज्ञानिक अजूनही शोध घेत आहेत की आकाशगंगा एकमेकांशी कशा टक्कर घेतात आणि एकत्र येतात, त्या काळानुसार कशा बदलतात आणि विकसित होतात. आणि सर्वात मोठा प्रश्न, डार्क मॅटर म्हणजेच अदृश्य पदार्थ नेमका काय आहे? कदाचित भविष्यातील एखादा वैज्ञानिक म्हणजे तुमच्यापैकीच कुणीतरी या प्रश्नांची उत्तरं शोधेल. मित्रांनो, आजचा अँड्रोमेडा गॅलेक्सीचा हा अद्भुत प्रवास तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मजेदार आणि ज्ञानवर्धक अंतराळ सफरींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या अंतराळ रहस्यासोबत. तोपर्यंत जिज्ञासू रहा, शिकत रहा आणि आकाशाकडे बघत रहा. धन्यवाद मित्रांनो.